नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल नानोटे. आपण इथे EVM तत्सम मशीन बनवली आहे, जेणेकरून काळ्या काचेच्या मागे मतांची चोरी कशी संभव आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपण एक उदाहरणाद्वारे समजून घेऊ. सगळ्यात आधी बघून घ्या, आधीपासून कुठली स्लिप प्रिंट नाही आहे, तरी काळ्या काचेद्वारे चोरी कशी होते त्याचं उदाहरण. सर्वात आधी समजा मतदानाच्या दिवशी पहिला वोटर येतो आणि त्याचं मत बनाला केळ्याला त्याने पहिलं मत दिलं. व्हीव्हीपॅटमध्ये बघितलं, लाईट लागला, पावती दिसली, ते कन्फर्म करून तो पुढे गेला. आणि दुसरा मतदार आला, तो पण केळ्याचाच मतदार आहे. पुन्हा त्याने केळ्याला मतदान केलं. पुन्हा एकदा त्याने त्याची स्लिप बघितली, लाईट लागला, संतुष्ट झाला, पुढे गेला. आता या मशीनमध्ये केळ्याला मत देणारे किती? 2 मतदार होते. आता आपण टोटल काउंट बघूया. आणि प्रिंट बघूया. ॲपलला एकही मतदान नसून ॲपलची स्लिप प्रिंट झाली आणि केळ्याला एक. आता हे सॉफ्टवेअरने जरी बघायचा प्रयत्न केला तरी त्याच्यात पण तेच दाखवणार. 1 मत ॲपलला दिलं, 1 केळ्याला, टोटल मत 2. मग ही चोरी, काळ्या काचेद्वारे होणारी चोरी ही कसल्याही प्रकारे पकडण्यात येऊ शकत नाही, कारण ही प्रोग्राममध्ये प्रोग्रामच तसा बनवलेला आहे. त्यामुळे आमची मागणी असेल की EVM ट्रान्सपरंट कास्ट ठेवा, ते हटवा. ती मागणी प्रथम आहे की EVM हटवा आणि त्याच्या जागी बॅलेट पेपर आणा. आम्ही याचं समर्थन करतो की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे.